नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला शिळ्या चपातीपासून मलिदा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। आणि मलिदा त्याचेच हे लाडू बनवलेले आहेत। लहान मुलांना अगदी आवडीने मुलं खातील, पौष्टिक असे हे लाडू आहेत। तर चला आपण सुरुवात करूया। तर ह्या 4-5 शिळ्या चपात्या राहिलेल्या होत्या रात्रीच्या, तर म्हटलं आता याचा मलिदा करून घेऊ। तर हे चपाती आधी अशी तुकडे करून घ्यायचे, त्याचे सगळ्या चपातींचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत। आपल्याला हे एकदम बारीक करायचं आहे, तर हाताने चुरून तर काही होणार नाही। भाकरी असेल तर ती भाकरी जरा कडक असते, त्याच्यामुळे ती पटकन हाताने चुरली जाते, पण चपाती एवढी बारीक होत नाही। म्हणून हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे असे चपातीचे तुकडे टाकून घेणार आहे आणि मिक्सरला लावून मी बारीक करून घेणार आहे। अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। पाहू शकता तुम्ही, मस्त बारीक झालेलं आहे। आता हे मी एका ताटामध्ये काढून घेते। अशा पद्धतीने सगळ्या चपातींचे तुकडे जे केलेले आहेत ते मी असे बारीक करून घेणार आहे। तर हे झालेलं आहे आपलं बारीक करून। आता याच्यामध्ये टाकायला गूळ घेतलेला आहे, अंदाजानेच घेतलेला आहे मी। तर हा गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे। आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती। शिळी चपाती आहे, खराब होऊ नये म्हणून मी थोडीशी गरम करून घेणार आहे। आणि हे एकदम बारीक गॅसवरतीच आपल्याला करायचं आहे। मोठा गॅस केला तर ते चपातीचे तुकडे कडक होतील। आता याच्यामध्ये तूप टाकून घेते आधी आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर थोडंसं जरी गरम झालेलं असेल तरी तूप एकदम व्यवस्थित सगळीकडे मिक्स होऊन जाईल चपातीमध्ये। तर पाहू शकता मिक्स झालेलं आहे व्यवस्थित, सगळीकडे तूप लागलेलं आहे। आता हे मी एका ताटामध्ये काढून घेते। 1-2 मिनिटं आपण काढून ठेवायचं। थोडंसं गरमच असं राहिलेलं पाहिजे, कारण गूळ आपल्याला टाकायचं आता त्याच्यामध्ये। थोडंसं गार झालं की मग त्याच्यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचं आहे। आता गूळ टाकून घेते त्याच्यामध्ये। तुम्ही गूळ किसून जरी घेतलात तरीसुद्धा चालेल, हा मी चिरून घेतलेला आहे। तुम्हाला हवे असतील तर याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं टाकू शकता, वेलची पावडर वगैरे। मी आपल्या साध्या सिंपल पद्धतीने हे बनवलेलं आहे, आपली पारंपरिक पद्धत, जशी माझी आई बनवायची सेम त्याच पद्धतीने मी हे बनवलेलं आहे। तर गूळ हा सगळीकडे चपातीला व्यवस्थित लागला पाहिजे, असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता मस्त असं मिक्स झालेलं आहे आणि आपला मलिदा तयार झालेला आहे। आणि हे असं मलिदा कोणी खाणार नाही म्हणून याचे असे लाडू करायचे, म्हणजे लहान मुलांना तर हे असे लाडू खूप आवडतात असे बनवलेले, म्हणून मी लाडू बनवते। लहान असू देत किंवा मोठे असू देत, सगळ्यांना हे लाडू आवडतील। तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा, खूप छान झालेले आहेत। छान झालेत म्हणते। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।